लास्टला मामाने गाडी नेली न मामाने शिटा खाली बघलं ते बोंबील सडलं होतं. बाबा एवढा घाण वास मारत होता, गाडीने एवढा घाण वास मारत होता. आज काय तुम्ही 9 दिवस मागले आहे का माझ्यासाठी? खरीच अच्छा गावान पाय बाबो लफडा हार्ट अटॅक आला का? मिनी हार्ट अटॅक. ड्रेसचा शूट करायचा आहे. पहिला ड्रेसला 1 तास लागले. 10 ड्रेस करायचं. लेट शूट करायला घेतला. काय का लेट शूट करायला घेतला. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज कशीच सगळी मंडळी मित्रमंडळी बरी येत ना मित्रमंडळी. तर चला गाईज मस्तपैकी आता जस्ट गाडी पुसले चकाचक न. काल एवढा मोठा लफडा झाला गाडी. बोंबील आणलं होतं, ओलं बोंबील. 3 दिवस झालं ते गाडीनंच होतं. मी बोलला वास येतो तरी कसला, तर मला वाटलं त्या चिंबुऱ्यांचा वास येतं जित्याच्या हाताने दिसतं. ते चिंबुऱ्यांचा वास तर यायला नाही पाहिजे. गाडीनं थैली बिली 2 थैल्या होत्या. लास्टला मामाने गाडी नेली न मामाने शिटा खाली बघलं ते बोंबील सडलं होतं. बाबा एवढा घाण वास मारत होता, गाडीने एवढा घाण वास मारत होता. मी साधा जो ना परफ्यूम मारित होता का गाडीने घुसलो ना. बघा जो परफ्यूम आहे जो सारखा स्प्रे करीत होतो, सारखा याच्यावर स्प्रे करायचा असतं तो. बाई एवढा घाण वास मारत होता. एखादा जर कोणी नवीन गाडीने बसला असता ना त्याचा साप सुथारा झाला असता. तो तर बेशूट होऊन कोमानच गेला असता. त्याला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये न्यायला. एवढा घाण वास मारत होता. त्याच्यासाठी काचा पण खुल्या ठेवल्या नाही काही. वास जायसाठी काचा पण खुल्या ठेवल्या. ते सगळ्या काचा खुल्या ठेवल्या. बोबू बेकार सीन झाला. तर चला आज शूटला जायचं आहे. दाखवतो तुम्हाला कुठं शूटला जायचं आहे. ओके गाईस, चला मस्तपैकी आता चिकन थोडासाच घेतलेला आहे, जेवण करायला घेतलेलं आहे. आता मस्त जेवण करू. आणि इकडे बस आपण जेवण चालू आहे. एवढा टेबला आमचा खटारा आहे. बाबाचं जेवण जस्ट झालेलं आहे. पाणी प्यायला घेतलेलं आहे. इकडे बनी भेंडीची भाजी, पापड, वरण भात, लोणचा विंचा काही घेतले का नाही घेतलं. चला आता आपण घेऊ. चिकन खाऊन थोडासाच घेतले, जास्ती नाही घेतला. तर चिकन खायला जेवायला मस्त या गाई. जेवण करायला या आणि लाईक करा, फॉलो करा. ओके, तर चाललेलं आहे आता गाईज. आम्ही शूटला दाखवतो तुम्हाला कोण आहे सोबत. ही आहे, अजून कोण असणार आहे. दुसरी पण भेटेल तेव्हा दाखवेल. जेव्हा दुसरी भेटेल तेव्हा नक्की दाखवेल तुम्हाला, काय टेन्शन नाही. आता चाललेलं आहे शूटला. नाही एवढा भोजा विस्तारा घेतले. काय घेतले का त्या काय प्यायला घेतले? लिचीचा ज्यूस आहे का? ओके, बॅग भरून आवरे आणले नाही. एवढा टाइमपास केले मी. 1चा टाइम दिला होता. वाजले बघा किती वाजले. 2 नाही तर काय. ना आता एवढं हाणल्या इकडे माग काय काय घेऊन. त्या सगळ्याचा शूट करायचा आहे. दाखवतो आता. कुठला शूट करायचा आहे? फॉरेनर शूट का? ओके, कळल गाईज. व्हिडिओला कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केला तर जाऊन सबस्क्राईब करा. ओके चला गाणी वाजू. आणि इकडे आता उल्हासनगरमध्ये पोहोचलो. एवढी गर्दी आहे काय सांगू तुमको. एवढी गर्दी आहे. लाईक करा, फॉलो करा. ओके गाईज, आलेलं आता महादेवाच्या मंदिरात. इकडे अंबरनाथला शिव मंदिरला आलेलं आहे ना. अख्खा काला बनून आल्यावर काला कावलाच झाल्यावर सगळं कालं कपडं, कालं बुतानं, काली पॅन्टनं काला कावलाच झाल्यावर. आता बघू. मला तर लय खराब वाटतं एवढा काला झाल्यावर. आमची मॅडम कुठे गेली काय समजा मार्ग. ती तिकडे ओटी घ्यायला गेले. ही बघा गाईज ओटी आणले. ओटी आज काय तुम्ही 9 दिवस मागले आहे का माझ्यासाठी? खरीच? अच्छा गावान पाय बाबो देवा. बरा काम आहे. खरीच करतस? बरा आहे बाबा. कोण ये धंदा ये उपासा करता ना. सोमवारी गर्दी असली का इथं दर्शन घ्यायला मंगळवारी देतं. काय बोलणार गाईच. तर चला 16 सोमवार करतो कोणतरी करतं. तर चला बाबा जेवढा पाहायला असताना बाबा जाम धूप आहे. अच्छा या भोजनाची सोय केलेली आहे. भंडारा इथं ना. जातं का भंडारा खायला? प्रसाद मूर्ती पण बसवली वाटतं इथं. बघा गाईज. चला आता मस्तपैकी आम्ही दर्शन घेत आहोत.
हां ओके काय मस्त दर्शन झालेलं आहे ना. आता अगरबत्त्या लावायला का? हां काय करायला? छोटं मंदिर. काय 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 छोटं मंदिर आहे ना आतमध्ये. हां का? तर आता इकडं अगरबत्त्या लावायला आल्या कारण की आतमध्ये अगरबत्त्या लावून नाही देत. मग आता इथं आग लावायसाठी एवढी लाईन लागलेली आहे. गोटी घेतलेली तर अगरबत्त्या लावायला आले. टेड्याची फुलं पण दिल्या वाटतं. नाही गुलाबाच्या पाकल्यात. परसात बिरसात खा जरा. काय मागला? जरा चांगला नवस मागला का? रास पैसेवाला होऊन दे. 20 गाऱ्या 4 व्हीलर लागून दे. 5-6 मधली बंगला बांधून दे. ओके गाईज तर फायनली आम्ही आतमध्ये चालले बाबा. पहिले पाय पडून दे म्हणा. ओके गाईस तर आलोले पाया पडून आणि माझी बाली हिच्याजवळ राहिली होती कानातला. हिने बघा कवरी समजून ठेवले. आरोली तर काय गेम डायरेक्ट लफडा. पडली होती ती ऍक्च्युली. हार्ट अटॅक आला का? मिनी हार्ट अटॅक. शोधली मी भेटली नशी. एवढी समजून ठेवली ही बघा बाली. आता ती घालता. ओके हे बघा माझ्या कानात दिसतं का? नाही दिसत. मला पण दुसऱ्या दिवशी शूट करताना कृष्णा शूटला काढली होती. मला दुसऱ्या दिवशी आठवण आली. बापरे बोललो बाली. नंतर मला लक्षात आला. एवढी समजून ठेवली तिला. मी पहिलेच वॉर्निंग दिली ती. बाली घालवली का संपला तुझी विकेट गुल. ओके गाईज आणि आम्ही आता पोहोचलेलो इकडे ना. अर्धा शूट केलेला आहे ना. आता थोडासा शूट म्हणजे अजून पहिला ड्रेस आहे. सगळ्या ड्रेसचा शूट करायचा आहे. पहिला ड्रेसला 1 तास लागले. 10 ड्रेस करायचं. लेट शूट करायला घेतलं. काय काय लेट शूट करायला घेतला. हे बघा ड्रेस कोणला आवडला असेल तर ऑनलाईन शॉपिंगला भेटेल. DM करू शकता. DM करू शकता. कोणाला आवडला असेल प्लीज डू DM. हां आणि गाईज इकडे तुम्हाला दाखवत आता जेवायला काय बनवले. माझ्यासाठी ग्रीन चिकन बनवले. बाबू त्या पाण्याचं थेंब पडले. ग्रीन चिकन आहे का काय आहे या? असा ग्रीन चिकन रामेटा भात आहे. ओके जेता मी तापवून थांबेल आता. ग्रीन चिकन ओके गाईज तर चला आता मस्तपैकी घेतलेलं आहे मी ग्रीन चिकन खायला. ओके या गाईज जेवायला या. बघू शकता हिने बनवलेलं आहे ग्रीन चिकन. नाही कधी बस व्हिडिओ शूटिंग चालू आहे तिच्या. ड्रेस बदलतं शूट करतं. ड्रेस बदलतं शूट करतात. चला ग्रीन चिकन. आर्टिस्ट नाही बघता आता कसं लागतं ना. आर्टिस्टच्या मोरचा तांगड्या. हां समजलं का? बरोबर आहे का नाही? या ओके गाईज तर चिकन वगैरे मस्त खाऊन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे टाकून दिलेलं आहे. दुसरा कपडा घातलेला आहे. नाहीला सांगलेलं आहे दूध तापव कॉफी पाहिजे. बरोबर आहे का नाही? तर चला गाईज आता मला कॉफीची भूक लागली. प्यास लागली मला कॉफीची. चांगली कॉफी बनव नाहीतर डायरेक्ट कॉफी. ओके गाईज तुम्ही यो आउटफिट पण बघू शकता. मस्तपैकी शिवलेलं आहे. डिझाईन बाय प्रियंका प्रणय पाटील. प्रियंका राजू काले. डिझाईन बाय प्रियंका राजू काले. चला कॉफी द्या. कॉफीचा मग बाबा यो म्हणा का? डिमार्ट 25 रुपयेवाला यो तुला. काय गावाची अख्ख्या गावाची कॉफी पियाला घेतली का काय? अरे लोक पहिले कॉफी टाकतात आणि त्याच्यानंतर दूध टाकतात. काय चालले? अरे मलाई नको खाऊ जास्ती फुकशील बेरकावाने. अरे देवा रत्ताले पहिले उसमें कॉफी टाकतात. ओके पिण्याची मतलब आता बोललो असतो तुला मी. चलो गाईज मस्त आहे की डिमार्ट होमच्या कपमध्ये कॉफी पिऊया आणि टाइमपास करू नको. लास्ट शूट आहे. लास्ट ड्रेसचं शूट.
त्याच्यानंतर आता मी घरी जाऊन बघ किती वाजलेला आहे. टाईम झाला 6:30 वाजले. माझी टी व्ही बघतो मस्त पैकी. नाले ना दे ना. रील काढायची आपल्याला. हां चल रील नाही मला नाही वाटत, काम बंद झाले त्यांचं आता. चल प्रतीकला सांग रील करायला. चलो गाईज कॉफी पिऊ. ओके गाईज, तर बघू शकता आता शूट झालेलं आहे आणि मेरे को इतना कंटाळा आलेला आहे, काय सांगू तुमको कितना कंटाळा आलेला आहे. इनी तर आवरा माझा डोका खालेला आहे, बेकार डोका खालेला आहे ना. मला जाम कंटाळा आलेला आहे. नाही इकडं चुथारा बघू शकता किती काढून ठेवलेला आहे. टिकल्या कवऱ्या आणि काय कवरा आणि हे हिल बघा. हिलचा तर चुथारा अर्ध्या हिल बाहेर, ह्या अर्ध्या याच्यात ठेवल्या, अर्ध्या हिल बाहेर. एक घालील नाही पटली चेंज करेल, एक घालील नाही पटली चेंज करेल. अरे काय माझा ड्रेस कसा वाटतं? ठीक आहे, भारी आहे ड्रेस, भारी आहे. मेरे को थोडा थोडा आवडा. ओके गाईस, तर आलेले आता मस्त पैकी शूट करून. आणि आता इकडे थोडा हड्डी चिली खायला घेतले आणि भाकरी बघू शकता. चला गाईस या, जाम थकलेले कंटाळा आलेले आहे. चिल्ली खाऊन झालेली आहे गाईस. आणि आता घेतलेला आहे बॉईल चिकन, बॉईल राईस, स्टीम राईस. रोजचा असतो एक डिश ही, एक डिश टी. थोडी डाएट पण मेंटेन करायला पाहिजे, बॉडी मेंटेन करण्यासाठी थोडी डाएट मेंटेन करायला पाहिजे आणि वर्कआउट पण मेंटेन करायला पाहिजे, जो की माझा आजकाल होत नाही, तरी मेंटेन करेल मी. चला काय, लाईक करा व्हिडिओला, लाईक करा, आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आय लव्ह यू गाईज. फिर मिलेंगे ब्रेक के बाद.